आत्ता वाजले 9:40 आणि मी काय करते तुम्हाला सांगते. ही भेंडी आहे जी मला उद्या लंच बॉक्सला टाकायची आहे. सो मी ही भेंडी चिरून ठेवणार आहे आत्ता. आणि उद्या ना माझ्याकडे गेस्ट आहे ब्रेकफास्टला. सो त्यांच्यासाठी मी काही मेन्यू डिसाईड केलेला आहे. तो म्हणजे एकतर माझ्या डोक्यात असं सुरू आहे की इडली सांबार आणि चटणी, कारण ते खूप फास्ट बनतं. दुसरं ढोकळा, सिन्स माझं ब्रॉटअप गुजरातमधून आहे त्यामुळे गुजरातचा थोडाफार एसेन्स, थोडीफार टेस्ट अजूनही काय म्हणतात, अजूनही ती ब्लडमध्ये आहे. आणि आय डोंट थिंक ती कधी निघू शकते. म्हणून ढोकळा आणि सिन्स मी पुण्यात राहते आता करंटली, म्हणून कोथिंबीर वडी असं मी विचार करून ठेवलेला आहे. उद्या सकाळी खूप घाई होणार आहे मला. सो आता मी ना हाफ ॲन आवरमध्ये जितकं माझं प्रिपरेशन होऊ शकेल तितकं प्रिपेअर करून ठेवणार आहे आणि तेच प्रिपरेशन तुमच्याशी शेअर पण करते. माझ्यासाठी मील प्लॅनिंग म्हणजे फक्त काय बनवायचं हे ठरवणं नाही, तर वेळेचं योग्य नियोजन करणं आहे. साहित्य आधी तयार असेल, भाज्या चिरून ठेवल्या असतील आणि प्रत्येक पदार्थाची तयारी झालेली असेल तर सकाळची धावपळ खूप कमी होते. त्यामुळे स्वयंपाकही निवांत होतो आणि पाहुण्यांसोबत वेळही छान घालवता येतो. सगळ्यात आधी इडलीच्या तयारीपासून सुरुवात करते. बॅटर आधीच तयार असेल तर सकाळी फक्त साच्यात भरायचं आणि वाफायला ठेवायचं. यामुळे खूप वेळ वाचतो. आता सांबारसाठी भाज्या तयार करून ठेवते. सकाळी फक्त सगळं एकत्र शिजवायचं आणि फोडणी द्यायची. अशा छोट्या तयारीमुळे काम खूप सोपं होतं. त्याच्यानंतर मी इथे कोथिंबीर वडीची तयारी करते. ही वडी माझ्या घरच्यांची सगळ्यात फेवरेट आहे. मिश्रण आधी तयार करून ठेवलं की सकाळी फक्त वाफवायचं किंवा हलकंसं तळायचं. तर मैत्रिणींनो, इथे ना मी तुम्हाला मेजरमेंट सांगते. मी कसं घेतलं आहे. मी 1 कप बेसन आणि त्याच्यात अर्धा कप ज्वारीचं पीठ टाकलं. त्याच्यात मस्त फ्रेश चिरलेला कोथिंबीर टाकला. लसूण आणि मिरचीचा छान ठेचा करून घेतला होता मी, तो टाकला. आणि त्याच्यानंतर आपले बेसिक मसाले टाकले. हळद, तिखट, मीठ आणि त्याच्यात मी छान ओवा आणि तीळ असं टाकलं. आणि मग थोडं पाणी टाकून त्याला छान असं मिक्स करून घेतलं. पाणी ना तुम्ही अगदी बेताने टाका, कारण आपण जेव्हा मिक्स करतो ना तेव्हा कोथिंबीरचं पण पाणी, स्वतः कोथिंबीरमध्ये पण थोडं मॉइश्चर असतं तर ते पण सुटतं. तर मी इथे काय केलं ना, आधी सगळं जे मिश्रण घेतलं होतं, कोथिंबीर, मसाले, बेसन आणि ज्वारीचं पीठ, हे सगळं छान मिक्स करून घेतलं. आणि आता तुम्ही बघू शकाल की मी अगदी थोडं पाणी घालून छान असं मिक्स केलं. आपण ना थोडा हलका आणि थोडा सॉफ्ट गोळा बनवायचा आहे. जसं आपण थालीपीठं म्हणजे जे थापलेले थालीपीठं करतो आपण, त्याच्यासाठी कसं आपण गोळा बनवतो ना, तसा असा छान असा बघा मी कसा छान गोळा बनवला आहे, तेच मी तुम्हाला दाखवत आहे. आणि त्याच्यानंतर मी इथे ना माझं स्टीमर आधीच तापवायला ठेवलं होतं, ज्याच्यात थोडं पाणी टाकलं. पाणी आधी टाकून ठेवल्यामुळे ना कुकिंग टाईम खूप कमी होतो. आणि माझ्याकडे हे स्टीमिंगचं प्लेट आहे, ज्याच्यात मी छान असं ऑइल लावून घेतलं. आणि त्याच्यानंतर हे जे आपण तयार केलेलं कोथिंबीर वडीचं जे बॅटर होतं ते मी ते स्टीम करायला ठेवलं. तुम्ही हे ना थोडंसं कमी गॅसवर ठेवू शकता, एक 15 ते 20 मिनटं. आणि जेव्हा ते झालं ना की चेक कसं करायचं, आपलं चाकून येतं, फोर्क असेल ना तर ते घालून बघायचं. आणि समजा ते क्लीन निघालं तर समजायचं की ते छान असं आतून पण शिजलं आहे. आता इथे माझ्याकडे ना ओलं खोबरं आहे. उद्या जसं मी सांगितलं की मी इडली सांबार आणि चटणी करणार आहे. तर मी विचार केला की जोपर्यंत माझं आपलं कोथिंबीर वडी वाफल्या जाते तोपर्यंत माझी चटणी पण तयार होते. तर बघा, तुमच्याशी बोलता बोलता चटणी पण तयार झाली आणि इकडे मी तेच चेक करत होते की माझी कोथिंबीर वडी शिजली आहे का. तर मी जेव्हा फोक काढून पाहिला तेव्हा ते क्लीन झालं होतं आणि अशी छान माझी कोथिंबीर वडी शिजून होती. मी तेच तुम्हाला दाखवते की बघा, बिलकुल चिटकली नाही की कुठे काही नाही, सुंदर अशी वडी मस्त अशी झाली. आणि मग मी अशी ती छान कापून आहे ना अशा काचेच्या कंटेनरमध्ये भरून ठेवली. माझी उद्याच्या ब्रेकफास्टची तयारी झालेली आहे ऑलमोस्ट. सगळी जी वेळेवरची तयारी आहे ती मला वेळेवरच करावी लागणार आहे.
जसं सांबारासाठी कांदा टमॅटो चिरणं वगैरे हे आत्ता करून काही फायदा नाही आहे. आणि ढोकळा पण मला वेळेवरच करावं लागणार आहे. पण जे आत्ता मला करून ठेवता आलं जेणेकरून माझी सकाळ सोपी व्हावी ते मी तुमच्याशी शेअर करते. पहिले तर मी ही भेंडी चिरली, कारण उद्या मुलांचा लंच बॉक्स जाणार आहे. उद्याचं फ्रायडे आहे तर सो म्हणून मी ही भेंडी चिरून ठेवली सो दॅट मी डायरेक्ट फोडणीला घालू शकेल. ही ओल्या नारळाची चटणी केली आहे इडलीसोबत खायला. म्हणजे उद्याचं माझं अजून एक काम वाचलं, कारण उद्या मी ब्रेकफास्टला पण मुलांना इडली सांबार आणि चटणीच देणार आहे. डबल मेन्यू न होण्यासाठी आणि डबल मेहनत वाचवण्यासाठी माझा मेन्यू फिक्स आहे. सो ती चटणी आहे. आणि हिरो ऑफ द डे माझा कोथिंबीर वडी, जी ऑलरेडी 80% रेडी आहे. ती थंड झाली की मी फ्रीजमध्ये ठेवी. एक छोटीशी टिप देते, तुम्ही ही कोथिंबीर वडी अशी स्टीम करून फ्रीझरमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा आपल्या झिपलॉकचा पाऊच असतो ना त्याच्यात पण ठेवू शकता. आणि वाटेल तेव्हा तुम्ही डीप फ्राय करा किंवा शॅलो फ्राय करा. सिन्स उद्या माझ्याकडे गेस्ट आहे तर मी याला डीप फ्राय करणार आहे, पण शॅलो फ्राय करणं पण तुम्ही प्रेफर नक्की करू शकता. सो उद्याचा वेळ वाचवण्यासाठी अशी थोडक्यात माझी तयारी झाली आहे. मला ऑलमोस्ट मी हाफ ॲन आवर म्हटलं होतं, पण कुकिंग टाईम वगैरे सगळं कन्सिडर करून मला ऑलमोस्ट 45 मिनिट्स लागले आहेत हे सगळ्या गोष्टी करायला. पण ते 45 मिनिट्स मला असं वाटते वर्थ आहे, कारण उद्याचं माझं काम तेवढंच सोपं होणार आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब, एक कमेंट नक्की करा. आणि अजून असेच व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. टिल देन बाय, गुड नाईट, लव यू.